या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे। ही दुर्दैवी घटना नवेगाव बांध येथील आझाद चौकातील हर्षल उजवणे यांच्या आटा चक्कीत घडली। घटना पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर करा। नीतू हर्षल उजवणे असं मृतक महिलेचं नाव आहे। हर्षल उजवणे यांची आटा चक्की आहे। त्यांच्या पत्नी नीतू या नेहमीप्रमाणे आटा चक्कीवर दळण दळत असताना ही दुर्दैवी घटना घडली। नीतू यांच्या गळ्यातील ओढणी दळण टाकताना आटापट्टीच्या पट्ट्याला अडकली असावी, त्यामुळे त्यांचे डोके आटा चक्कीच्या चाकाला अडकून ते धडापासून वेगळे झाले, त्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला। भीषण अपघाताने गावात एकच खळबळ उडाली असून उजवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नीतू यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस ठाण्याच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध इथं पाठवलं आहे। या भीषण अपघातात धडापासून डोकं वेगळं होऊन तेथील एका 46 वर्षीय महिलेचा करुण अंत झाला। दळण दळायला येत असताना महिलेची ओढणी चक्कीत अडकली आणि महिलेसोबत धक्कादायक घटना घडली आहे। गळ्यातील ओढणी आटा चक्कीच्या पट्ट्याला अडकून दुर्घटना घडली, यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय।